दुपारची कामं आटपून घेतली आणि पटकन ना मी डोश्यासाठी तांदूळ भिजायला टाकले, कारण की 2-3 दिवस झालं मला काय बाहेर पडता आलं नाही भाजीपाल्यासाठी पावसामुळं. मग म्हटलं चला आता उद्या डोसेच करूयात. आणि माझ्याकडे जी केळी होती ना, तर तिचं काय असं हाल झालं होतं. म्हटलं टाकून देण्यापेक्षा त्याचा काहीतरी वापर करूयात, म्हणून इकडे ना मस्त असे रवा आप्पे बनवायला घेतले. तर केळ पण त्यामध्ये टाकले. तर इकडे माझे रेडी झालेत बघा छान असे रवा आप्पे. जर रेसिपी पाहिजे असेल तर मला सांगा. हे बघा मस्त खुसखुशीत लागतात. मुलांनी तर खूप एन्जॉय करत खाल्ले. तर जेवायचं फक्त आम्ही दोघंच बाकी होतो. तर आमच्यासाठी ना मस्त अशा भाकरी टाकल्या आणि पीठ पण बारीक करायचं बाकी होतं, तेही करून घेतलं. तोपर्यंत इकडे भांड्याचा मात्र ढिगारा पडला होता. म्हटलं चला आता भांडी घासून घेतली आणि नंतर मस्त असा सगळा किचन कट्टा धुवून घेतला. इकडे पाणी भरून ठेवलं बॉटलमध्ये. मुलांना मी पावसाळ्यात मात्र बॉईल करून ठेवते रात्री पाणी आणि तेच वापरते. आणि इकडे माझं पीठ रेडी आहे बघा, सगळं ठेवून दिलंय मी. आणि हे पीठ फुगतं म्हणून आणि खाली सांडतं, तर त्यासाठी मी इकडे अशी खाली परात ठेवते, जेणेकरून जे पीठ सांडले ते परातीमध्ये सांडावं. आणि इथे माझा सगळा किचन कट्टा रेडी झालेला आहे रात्रीचा. तर ब्लॉग कसा वाटला हे प्लीज कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.